आज त्र्यंबकेश्वरमध्ये एक घटना घडलेली आहे। अनधिकृतरित्या पार्किंगची जी फी आहे ती वसुली केल्या जाणाऱ्यांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आलेली आहे। आपण देखील त्र्यंबकेश्वरमधील भ्रष्टाचाराविरोधात यावेळी वेळोवेळी आपण आवाज उठवलेला आहे। नेमकं काय त्यातली सत्यस्थिती आहे, काय नेमकं त्या ठेक्यासंदर्भात आपल्याला माहिती आहे? जी त्र्यंबकेश्वरमध्ये आज प्रवेशद्वाराला जी काही जी पत्रकार बांधवाला जी मारहाण झाली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मी त्याचा निषेध करते आणि मला असं वाटतं की कदाचित त्र्यंबकेश्वरांनी आज हे काहीतरी एक स्फुल्लिंग ह्या पत्रकारांना सगळ्यांना जागृत केलेलं आहे। कारण एका पत्रकाराला जर मारहाण होतीये तर इथल्या येणाऱ्या भाविकांचं काय? भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी अन्य ठिकाणी जे पूर्ण भारतामधनं भाविक येतात त्यांना मारहाण होते आणि ते पोलीस स्टेशनला जातात। तेव्हा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टी म्हणा तिथले अधिकारी म्हणा ते त्यांना मॅनेज करतात आणि भाविकांना जी मारहाण होते ती इथे कुठेही पुढे येत नाही। हा खूप मोठी शोकांतिका आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये गेली 20 वर्ष झाले मी काम करते आहे आणि आता बोलाल ठेक्याचं तर ठेक्याचा विषय असा आहे की इतकं म्हणजे भयंकर सगळं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये चालू आहे की ते आभाळ फाटल्यासारखं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। या पावतीचं जे आहे ना त्याच्यामध्ये ते काय करतात की वाहनतळ फी म्हणून पण भाविकांकडनं ते घेतात आणि वाहन एंट्री फी पण घेतात। तर एकाच भाविकांकडनं 2 प्रकारच्या एंट्री फीज घेतात। त्यांची कुठली आयडेंटिफिकेशन नाही। तुम्ही जे आत्ता जिथे ही घटना घडली तिथले जे मुलं आहेत त्यांना कुठला ड्रेस कोड नव्हता। ते मुलं मला असं वाटत नसेल की ते नगरपालिकेने ठेकेदाराने ती नेमलेली आहेत, त्याचं कुठलंही आय कार्ड नाही आहे। आणि त्र्यंबकेश्वरमध्ये एंट्री झाल्यापासून जो काही हा म्हणजे टक्केवारीचा आणि दलालीचा जो काही व्यवसाय चाललेला आहे तो राजरोस चालू आहे। इथे कुंभमेळा पण पुढे आलेला आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि जे काही आमचे संजय राऊत साहेब आहेत त्यांना मी विनंती करेल की त्र्यंबकेश्वरकडे लक्ष द्या आणि त्र्यंबकेश्वरला आता विशेष प्राधिकरण नेमून सगळ्यात खूप प्रश्न आहेत त्र्यंबकेश्वरचे आणि भाविकांवरती अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार अशा सगळ्याच बाबी त्र्यंबकेश्वरमध्ये घडत आहेत आणि ह्याला खरंच सांगते मी आता की त्र्यंबकेश्वराने एक स्फुल्लिंग म्हणून आज पत्रकाराला हे केलेलं आहे। कदाचित त्याला तिसरा डोळा उघडण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे साधारण इथे भाविकाला एंट्रीपासूनच त्याला तिथे सगळे एजंट असतात। एजंटच्या मार्फतमध्ये पार्किंगमध्ये पण एजंट आहेत। पार्किंगमध्ये जी प्रसाद योजनेमधनं बिल्डिंग दिलेली आहे तिथे पण सगळे एजंट नेमलेले आहेत, दलाल आहेत। आत्ताच 15 दिवसापूर्वी एक पोलीस स्टेशनला केस रजिस्टर झालेली आहे की पावतीमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या 200 रुपयाच्या पावतीमध्ये पण घोळ आहे। मी तुम्हाला सांगितलं ना की आभाळच फाटलेलं आहे आणि आता हे जर चांगलं करायचं असेल एक म्हणजे जसं तिरुपती बालाजीला जर लाखो करोडो लोक येऊन जर ते अगदी आनंदाने आणि कुठेही असं करप्शन किंवा त्यांनी फसवणूक न होता ते जर परत जात आहेत तर त्र्यंबकेश्वर हे तर खूप छोटं नगर आहे हो। जेव्हा आपण तिरुपतीचा विचार करतो, शिर्डीचा विचार करतो, इथे सगळ्या ठिकाणी सगळीकडे फक्त आणि फक्त टक्केवारी चाललेली आहे। आणि खरंच मी सांगते मुख्यमंत्र्यांना त्र्यंबकेश्वरनं अडवलं होतं, त्यांच्याकडनं पावती घेतली होती, नेमका हा ठेका कोणाचा आहे, कोणामार्फत दिला गेलेला आहे आणि आता जी घटना घडली आहे की ती पत्रकारांना जी मारहाण झालेली आहे ते तर खरंच आज कुंभमेळ्याच्या मीटिंगला येत होते। तो ठेका MS शुक्ला म्हणून आहे, खारघर मुंबईकडचे आहेत वाटतं। आणि आता कागदावरून तर असं लक्षात आलं की आता की त्यांचा ठेका काहीतरी 15 दिवसापूर्वीच संपलेला आहे। म्हणजे हा किती आनागोंदी कारभार आहे। आणि काय म्हणतात चीफ ऑफिसर म्हणा किंवा ते त्र्यंबक नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आणि त्याच्या अजून त्यांचे एजंट आहेत तिथे। आणि हे तीर्थक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्रांवरती काय झालेलं आहे की इथे त्र्यंबकेश्वरमध्ये येणारा भाविक वेगळा आहे, धार्मिक विधीसाठी येणारा भाविक वेगळा आहे आणि निवृत्तीनाथांसाठी येणारा वारकरी वेगळा आहे। असे म्हणजे 50 ते 60-70 हजार लाख लोक त्र्यंबकेश्वरी रोज येत असतात आणि प्रत्येकाचे एजंट नेमलेले आहेत इथे। आणि हे सगळं एक खूप मोठी मिलीभगत आहे, याला स्वच्छ करावं लागणार आहे। आणि आज त्र्यंबकेश्वराला मी अशी प्रार्थना करील की देवा तुझ्या ह्या सगळ्यांकडे तू लक्ष दे। किती दिवसांपूर्वी संपलेला होता आणि नेमका आता कशा पद्धतीने तो ठेका 15 दिवसापूर्वी संपलेला होता, कागदावरनं लक्षात आलं। कारण
नाही, ठेकेदाराला मुदतवाढ दिली नाही किंवा तो जी आज घटना समोर आलेली आहे, जी घटना आत्ता समोर आलेली आहे त्यामुळे हा कागद आत्ता माझ्या हाती लागलेला आहे. पण मी तुम्हाला तेच सांगते की हा अनागोंदी कारभार आहे. म्हणजे मला नाही वाटत आपण महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आहोत. माझं परत तुम्हाला सांगणं आहे, कारण माझी विनंती तुम्हाला अशी असेल की भाविकांसाठी तुम्ही आता काहीतरी ॲक्शन घ्या. मात्र तरी देखील वसुली सुरू होती. मात्र ती वसुली कशा पद्धतीने होती काय आपल्याला याची आता माहिती आहे? ते जे मुलं आहेत ना, तेच तुम्हाला मी म्हणते त्यांचं आयडेंटिफिकेशन आहे का, त्यांना खरंच त्या ठेकेदाराने नेमलं आहे का, हाच मोठा शोध आहे. मध्यंतरी त्याच जागेवरती एक मर्डर झालेला आहे साधूचा. तिथे CCTV नसल्यामुळे अशा घटना घडतातच आहे. पण ह्याच्यावरती अंकुश आला पाहिजे आणि हे तीर्थक्षेत्र बदनाम होण्यापासून वाचलं पाहिजे. आणि माझी पत्रकार बांधवांना हीच विनंती आहे की भाविक इथून सुखाने गेला पाहिजे. हो, टेंडर निघालं होतं. 1 कोटी काहीतरी 8 लाखाचं ते टेंडर आहे. आणि माझा तो विषय नाही, माझा पर्यावरणीय निसर्गाचा विषय असल्यामुळे मी ठेक्यामध्ये कधी बघितलं नाही. पण मारहाण आज म्हणजे विशिष्ट एका चौथा लोकशाहीचा स्तंभ आहे, त्यांना मारहाण झाली आहे आणि अतिशय दुःखद घटना आहे. पण ह्याच्यातून आता त्र्यंबकेश्वर चांगलं करा तुम्ही सगळ्यांनी, अशी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करते. कारण मी त्या गावात राहते, मला सगळ्या तिथले खाचखळगे माहिती आहेत. लाखो भाविक त्या ठिकाणी येतात. आपण गंभीर आरोप केले खरं पाहिलं गेलं तर. स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात तिथं वचक नाही. अहो, गंभीर कसले आरोप, सत्य आरोप केलेत. जर तुम्ही भाविकांना मारहाण होते तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ती कंप्लेंट का होत नाही, FIR का होत नाही, NCA नोंदवतात, ते लगेच फोन करतात. समीर वैद्य नावाचा एक आहे प्रशासकीय अधिकारी किंवा ते ट्रस्टी, की लगेच पोलीस पण त्यांचं ऐकतात. मला एक सांगा, जर तो दिल्लीवरनं किंवा UP वरनं MP वरनं जे लोक येतात ते घाबरलेले असतात. कसं हे खोटं आहे, हे सगळं सत्य आहे. आणि नाशिकमध्ये एक जण आहे, त्यांनी अगदी FIR वगैरे केली, काहीच कारवाई नाही. त्या कर्मचाऱ्यांना काढून सुद्धा टाकलं नाहीये. ते म्हणतात ब्रह्मदेवाला तरी आम्हाला कोणी. ठेक्यामध्ये पोलीस अनुगत आहे का? नाही, ट्रस्टींचा विषय मंदिराशी निगडीत आहे. हा एंट्री पासचा एंट्रीचा जो आहे, हो, नगर परिषदेचे मिलीभगत असू शकते. भ्रष्ट एजंट नेमलेले त्यांनी, प्रत्येकाचे एजंट आहे. त्या ठिकाणी अनधिकृतपणे वसुली केली आता हे आम्हाला नगर परिषदेचे अधिकारी मी तुम्हाला कायदेशीर एक गोष्ट सांगितली. हो, मी तुम्हाला एक कायदेशीर गोष्ट सांगितली. अहो सर, आता सॉरी, हा अजून एक वेगळा पद्धती की 2 प्रकारची वसुली होते की वाहनतळ फी पण घेतात, वाहन एंट्री पण घेतात. हा कुठला म्हणजे हा कोणता कायदा आहे बरं, ते जाऊ द्या. त्याच्यानंतर तो भाविक आता ते पण सांगते की 200 रुपयाची एंट्री करून एजंट गाडी आतमध्ये आणतात. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ गाडी आणल्यानंतर दुसरा लगेच ते टोचिंग करणारा येतो, तो लगेच गाडी त्याची पकडतो. हे सगळे आता तुम्हाला छोटे आणि त्यांनी गाडी पकडली की 1000 द्या म्हटलं की गाडी सोडून देतात. हा अजून तिसरा प्रकार आहे. तर हे सगळं असं, हो, ही सगळी एक रिंग आहे आणि हे सगळं आहेच. हे तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक आणि आजच्या कमेंट्स बघा, फेसबुकवरच्या कमेंट्स बघा, सगळ्या बघा तुम्ही. हे सगळं चाललेलं आहे, हे स्वच्छ करा हे आणि त्र्यंबकेश्वराला, नगरीला तुम्ही ह्या बदनामीपासून वाचवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.